त्या ग्रेव्ही मध्ये चिकन टाकले तर एक पीस लेग पीस चिकन लेग पीस. ओके चालते मग ठीक आहे. दम बिर्याणीसाठी चिकन आपण मॅरिनेट केलं टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि त्यातलं आपण पाणी उकळत द्यायचं भात टाकायचं आणि आता आपण लावतोय थर. तर तुम्ही बघून घ्या अशा प्रकारे आपण थर लावतोय ते. त्यावरती पुन्हा एकदा वरती एक थर चिकनचा. ही थरवाली लेअरवाली बिर्याणी मस्त ओके. तुमच्याकडे पण कोणती असेल बिर्याणी कमेंटमध्ये सांगा. फेमसवाली बिर्याणी कोणती. ही आमची वाली फेमस बिर्याणी मस्त पैकी. पुन्हा एकदा चिकन टाकलं तर पुन्हा एकदा भाताचा थर व्यवस्थित एकजूट बसव. भातासाठी पाणी आणि दालचिनी वगैरे मसाला टाकेल. भातसाठी वेगळ्या पद्धतीचा भात आहे. आणि इकडे आता ग्रेव्ही टाकली का. ग्रेव्ही पाणी उकळून ठेवायचं वेगळं स्पेशल बिर्याणी मस्त पाणी उकळलेलं आहे अशा पद्धतीने बोसला. आणि इकडं तांदूळ पाणी काढलेलं आहे गाळून भिजवलेलं तांदूळ आणि तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे. बघून घे कशा पद्धतीने टाकायचं आहे. हळूहळू अंगावरती उडतं का म्हणे. ही आमची पद्धत भात करायची. बिर्याणीचा भात थोडक्यात बिर्याणी आपली. तिकडं ते ठेवलंय चिकन. हो बघितले दाखवले तुम्हाला दाखवत असते ते. माझ्या फॉलोअर्सला असते ते. माझ्या चाहत्यांना असते ते. मग खूप असे माझे चाहते आहेत सोशल मीडियावरती जे आपल्या पेजवर फॉलो करतात. इकडे चिकन शिजतंय. भात तांदूळ टाकताना नेहमी उकळल्यानंतर टाकायचं. आधी टाकू नये. गरम पाण्यामध्ये टाकावे. मग गार पाण्यात टाकल्यावर लवकर तांदूळ शिजत नाही. आणि गरम पाणी टाकलं तर मस्त असं होतो. मसाल्याचा वास येतो. असा खाताना तुम्हाला फ्लेवर तर जाणवेल तुम्हाला. आणि हे परत तुम्ही झाकून ठेवा मस्त उकळी सोपेल. आणि नंतर आपण पुन्हा भेटूया. चेक करायचं असं शिजलंय का नाही. राईस कितपर्यंत शिजला आहे हे आपण असं चेक करायचं. तपासून बघा. चेक करून बघा झालंय की नाही. ताप केवढ्यावर आहे. टेम्परेचर किती आहे ते बघायचं तुम्ही. आणि बरोबर पण बघू शकतो आपण चिकन सुद्धा आलेला आहे. अशा तऱ्हेने आपला भात झालेला आहे मस्तपैकी सुसुटीत झालेला आहे. आणि आज चिकन शिजून झालेला आहे. बिर्याणीचा थर लावायचा बाकी आता आपण आता आपण फायनल स्टेजला या ठिकाणी आपण लावणार आहे बिर्याणीचा थरवाली बिर्याणी. मस्त टाकी चिकन हा इकडे भात आहे आणि इकडे थर लावून आपण ठेवणार आहे. पेपर लागेल थोडंसं आपल्याला. नोट डाऊन करून घ्या तुम्ही. व्यवस्थित पाणी जरा टाकून घ्या. ही आमची पद्धत आहे. आणि आता आपण लावतोय थर लावताना सगळ्यात पहिलं खाली लावायचं चिकन. हे बघू शकता तुम्ही शिजवलेलं चिकन. हा गरम. तर आपण थोडासा चवीनुसार बिर्याणीचा मसाला बघू शकता तुम्ही. एव्हरेस्ट आहे शाही बिर्याणी मसाला तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती आपण टाकणार आहे थोडासा भात. बघून घ्या.
तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण जो कलर केलाय तो कधी टाकायचा, तो कलर टाकायचा सगळ्यात शेवटी, ते तुम्हाला कळेल. आता आपण थर लावत आहे. पहिलं चिकन, त्याच्यावरती भात लावू घ्या, व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं गार्निश करायला आपण कोथिंबीर असते कोरिंडर ते टाकूया स्टेप बाय स्टेप. त्याच्यावरती थोडासा परतलेला कांदा आहे तो व्यवस्थित एकदम दिसतो, खूप छान दिसतंय. हा मला पाणी सुटलंय. आणि आता परत तयार करणार आहे दुसरा आपला चिकन मसाला, बिर्याणी मसाला, तेच चिकन मसाला बिर्याणी मसाला तो टाकलेला आहे. त्यावरती पुन्हा एकदा वरती एक थर चिकनचा, ही थरवाली लेअरवाली बिर्याणी बघा मस्त पैकी. तुमच्याकडे पण कोणती असेल बिर्याणी कमेंटमध्ये सांगा, फेमसवाली बिर्याणी कोणती. ही आमची वाली फेमस बिर्याणी मस्त पैकी. पुन्हा एकदा चिकन टाकलं तर पुन्हा एकदा भाताचा थर व्यवस्थित एकजूट बसं होतं. बघू व्यवस्थित असं टाकलं आपण. आहा पुन्हा एकदा असे आहे कांदा, कोथिंबीर रिपीट करायचं तेच आपल्याला. आणि परत मसाला आपला एकदम ओके. त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण टाकत आहे चिकन. 3 लेयरची आपली थोडक्यात झालेली आहे ही बिर्याणी. अप्रॉक्सिमेटली वेट आहे 2 किलो चिकन, 2 किलो तांदूळ आणि बाकी सगळं कांदा लसूण काय तुमचं असं थोडक्यात हे जवळजवळ 4.5 किलोच्या आसपास होते, 4-5 किलोच्या आसपास. हां थोडंसं ओके. हे झालं चिकन. आणि पुन्हा त्याच्यावरती शेवटचं लेअर आपली भाताची व्यवस्थित तुम्ही लावून घ्यायचं आहे. पूर्ण भात झालेला आहे आपला. त्याच्यावरती थोडासा मसाला आणि त्याच्यावरती कोथिंबीर. आपली फायनल बिर्याणी झाकून व्यवस्थित आपल्याला ठेवायची जवळजवळ अर्धा तास. आणि याला तुम्हाला बोल ना शेवटचे कलर, हे आपले कलर जे आपण स्टार्टिंगला बनवून ठेवले होते ते. आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन कसे नंतर नाही एकत्र होतात ते. 2 कलरची आपण बिर्याणी केलेली आहे, ते बघू शकता. हे टाकलं की शेवटला कलर आणि तर थोडं त्याला असं झाकून ठेवायचे व्यवस्थित.